नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनणार आहे ब्लाऊजची डिझाईन. मी आता पूर्ण ब्लाऊजची डिझाईन आपला जेवढा गळा असतो ना तेवढं माप घेऊन असं आखून घेतलेलं आहे. आता मी इथं अस्तर बी कट करून घेतलेलं आहे आणि मेन पीस पण आता मी मेन पीसावर अस्तर मांडलेलं आहे. आता मी हे सगळी कोणाशी शिलाई मारून घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण शिलाई मी आणि थोडं थोडं असं टोक असला तिथं सुई आपण थांबणार आहे. हे पहा, आता पूर्ण सुई मी इथं थांबलेली आणि एकदम हळू ना करायचं, बिलकुल घाई करायची नाही. हे पहा, आता एकदम हे इथं सुद्धा मी थांबलेली ना. आता हे पूर्ण असं मी शिलाई मारून घेतलेली. आता आपण कात्रीनं असं थोडं थोडं हे कट करून घेणार आहे. हे पहा, पूर्ण कट माझं झालेले. मी आता याला अशी पलटी देऊन घेतलेली. हे पहा, पलटी दिलेली मी अशी आणि पूर्ण असे खिळा घेतलेला आहे आणि मी याचे असे टोकं काढून घेतलेली. हे पहा, आता याचे पूर्ण आपण टोकं काढलेले. आता आपण याला एक अशी दाब शिलाई देणार आहे. हे पहा, परफेक्ट असं टोक आलेलं आहे आणि तिथं आपली सुई थांबायची, लई अशी घाई करायची नाही. हे पहा, इथं पण थोडं थांबून घ्यायची सुई. मी सगळ्या ठिकाणी अशी सुई थांबलेली आणि नंतर अशी बिंगलेली. हे पहा, आता परफेक्ट मी आता सगळं गळा असा मोजून घेतलेला आहे. हे पहा, आता मी हा गळा असा बघा एका रेख मी ठेवून बघितलेला आहे, एकदम परफेक्ट आपलं आलेलं आहे. आता मी आपलं साईडना पूर्ण अशी शिलाई मारून घेणार आहे आणि आपलं ब्लाऊज पीसाचं असं ओढीत राहायचं, मग आपले झोळं पडत नाही. एकदम व्यवस्थित सगळीकडून आपण आता ही शिलाई मारून घेणार आहे. हे पहा, पूर्ण शिलाई माझी मारून झालेली. आता डबल एकदा मी असं माप घेतलेलं आहे आणि पूर्ण आपलं आता उरलेलं कापड मी कट करून घेतलेलं आहे. हे पहा, सगळं कापड मी आणि डबल एकदा मी बघा असं एका रेख ठेवून बघितलेलं आहे. उरलेलं कापड आपण कट करून घेतलेलं आहे. आता मी इथं अस्तर घेतलेलं आहे. आपण याची एक मागच्या साईडची पट्टी काढणार आहे. हे पहा, आता मी अस्तरच्या अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि त्या आता आपण एकाला एक अशा जोडून घेणार आहे. हे पहा, पूर्ण मी असं जोडलेलं आहे आता आणि याला आपण अशी एक शिलाई मारून घेणार आहे. आता मी इथं हे पहा पट्टी कशी अशी पट्टी लावली ना, एकदम ब्लाऊज असा फिनिशिंगमध्ये येतो. हे पहा, आता पूर्ण पट्टी माझी अशी लावून झालेली आणि याला वरतून मी अशी एक शिलाई मारलेली आणि पहा पूर्ण पट्टी आता एकदम परफेक्ट आपले झालेले आहे. मी डबल मोजून घेतलेले. आता मी इथं कापड घेतलेले थोडं आणि ही पण आपण एक पट्टी करणार आहे. हे पहा, आता मी याला शिलाई मारून घेतलेली, 2 शिलाई मी याला मारून घेतलेल्या आहे आणि उरलेलं कापड मी कट केलेले आणि आपण आता याला अशी पलटी देऊन घेणार आहे आणि याच्यावरून सुद्धा मी असं एक दाब शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा, आता मी इथं ब्लाऊज घेतलेलं आहे आणि आपण ही ब्लाऊजला आता ही पट्टी लावून घेणार आहे. हे पहा, आता पूर्ण मी असं इथं रब करून घेतलेलं आहे. हे पहा, रब करायचं, मग कसं निघत नाही आणि माप आपलं ब्लाऊजचा जेवढा गळा आहे ना बरोबर तेवढं माप घेऊनच कट करायचं. हे पहा, कट मी केलेलं आहे आणि व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. आता हे आपण आता याच्यासाठी एक बटरफ्लाय करणार आहे. आता मी त्याच्यासाठी एक कापड घेतलेले. आता मी उभ्या साईडनं घेतलेले 6 इंच आणि आडव्या साईडनं घेतलेले 4 इंच घेतलेले आहे मी आणि आपण आता याला चौकोन अशी शिलाई मारून घेणार आहे आणि एक भाग मी असा ओपन ठेवलेला आहे थोडा आणि ते सुद्धा आपण असं मध्ये कापड टाकणार आहे. हे पहा, आता पूर्ण कापड मी असं टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता चौकोन अशी शिलाई याला मारून देणार आहे. हे पहा, आपलं मस्त असं बटरफ्लाय तयार आहे. आता मी इथं एक सुई घेतलेली आणि याला असं थोडं आता मशनीनं मी रब करून घेतलेले आणि मी आता सुईनं थोडा टाका देऊन घेणार आहे. हे पहा, मस्त असा मी इथं टाका देऊन घेतलेला आहे आणि याच्यावर मी अशी बटरफ्लाय आता लावणार आहे. हे पहा, किती मस्त अशी बटरफ्लाय मी इथं लावून घेतलेली, एकदम मस्त आपलं झालेलं आहे आणि मी आता एक मागचे थोडे आता इथं टक्स मारून घेणार आहे. मी टक्ससुद्धा मारलेले आणि आपला गळा एकदम मस्त असा तयार झालेला आहे. आता मी ह्या गळ्याला थोडी लेस लावून घेणार आहे. हे पहा, पूर्ण गळ्याला मी आधी इथं लेस लावून घेतलेली. हे पहा, आपण आता गळ्याला लेस लावलेली, पूर्ण गळ्याला मी इथं लेस लावून घेतलेली आणि आपला गळा परफेक्ट असा तयार झालेला आहे. मी बटरफ्लायला असं शो बटन लावलेले, खालीसुद्धा शो बटन लावलेले 2.
हे पहा किती मस्त आपला गळा इथं झालेला आहे. आणि मी स्लीव्ससुद्धा डिझाईनचे केलेले आहे. हे पहा अशी मणी लावलेले. आपला ब्लाऊज तयार झालेला आहे.